आई, या ब्रोशरमध्ये SIP आणि SWP बद्दल लिहिलं आहे आणि यात हे पण लिहिलं आहे की म्युच्युअल फंड्समध्ये पैसे कसे गुंतवायचे आणि काढायचे. मला या शब्दांचा अर्थ सांग ना, आणि SIP आणि SWP मध्ये काय फरक आहे हे पण सांग ना. मीरा, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. नाही कळलं? थांब मी सांगते हे कसे कार्य करतात आणि ते का उपयुक्त आहेत. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP म्हणजे नियमित अंतरावर जसं मासिक किंवा तिमाही म्युच्युअल फंड्समध्ये ठराविक रक्कम गुंतवण्याची पद्धत. हे कसे कार्य करते तर तुम्ही रक्कम आणि वारंवारता ठरवता. रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप वजा केली जाते आणि म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत तर शिस्तबद्ध गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. रुपया किमतीच्या सरासरीमुळे बाजारातील चढ उताराचा धोका कमी होतो. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी उपयुक्त. उदाहरणार्थ तर जर तू दरमहा 1,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये 5 वर्षासाठी गुंतवलेस तर त्यामुळे तुझ्याकडे मोठी रक्कम जमा होते. आता SWP म्हणजे काय तर सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आता याची परिभाषा काय आहे तर SWP म्हणजे म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून ठराविक रक्कम नियमित अंतराने काढण्याची पद्धत. हे कसं कार्य करतं तर तुम्ही रक्कम आणि काढायची वारंवारता ठरवता. काढलेली रक्कम तुमच्या बँक खात्यात पाठवली जाते आणि उर्वरित रक्कम गुंतवली जाते. याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नियमित उत्पन्न प्रवाह प्रदान करते. निवृत्तीनंतरचा खर्च किंवा इतर आर्थिक गरजांसाठी मदत करते. काढण्याची लवचिकता प्रदान करते. उदाहरण द्यायचं झालं तर मीरा, तू तुझ्या शिक्षणाच्या खर्चासाठी दरमहा 5,000 रुपये म्युच्युअल फंडातून काढतेस. SIP आणि SWP कधी वापरायचे तर गुंतवणुकीसाठी SIP वापरायचा म्हणजे दीर्घकाळ संपत्ती निर्माण करण्यासाठी आदर्श, उच्च शिक्षण किंवा घर खरेदीसाठी दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी उपयुक्त. नियमित उत्पादनासाठी SWP वापरायचा म्हणजे निवृत्तीनंतरचा खर्च व्यवस्थापनासाठी अगदी सर्वोत्तम. आर्थिक स्वातंत्र्यासाठी उपयुक्त. SIP आणि SWPचे फायदे आणि जोखीम काय आहेत तर SIPचे फायदे म्हणजे शिस्तबद्ध गुंतवणूक. प्रक्रिया स्वयंचलित होते ज्यामुळे नियमित बचत सुनिश्चित होते. रुपया किमतीची सरासरी म्हणजे बाजारातील चढ उताराचा परिणाम कमी होतो. शिवाय परवडणारे म्हणजे प्रतिमाहा 500 रुपये या रकमेने तू सुरुवात करू शकतेस. आता SWPचे फायदे काय तर नियमित उत्पन्न. खर्चासाठी नियमित रक्कम उपलब्ध होते. कर सवलत. नफा पारंपरिक उत्पादनाच्या तुलनेत कमी दराने करपात्र असतो. लवचिकता. काढण्याची रक्कम आणि वारंवारता सानुकूलित करायची. SIP आणि SWPची जोखीम काय आहे तर बाजार जोखीम म्हणजे परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. काढण्याची जोखीम म्हणजे SWP द्वारा जास्त काढणीमुळे गुंतवणूक लवकर संपुष्टात येऊ शकते. धन्यवाद आई, आता मला समजलं की SIP आणि SWP कसं कार्य करतं आणि ते कधी वापरायचं. अगदी बरोबर. SIP तुम्हाला संपत्ती वाढवायला मदत करतं. SWP ती संपत्ती प्रभावीपणे वापरण्यास मदत करतं. मी माझ्या भविष्याच्या बचतीसाठी SIP सुरू करेन आणि नियमित उत्पन्नाची गरज भासली तर SWP. छान योजना आहे. तू नक्की सुरू कर आणि काही अडचण वाटल्यास मला विचार.